नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे आता आपली जिल्हा परिषदेची ज्या भरती राहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये आरोग्य सेवक ही एक भरती होती, ग्रामसेवक एक होती. त्याच्या तारखा आता जाहीर झालेल्या आहेत. येणाऱ्या आरोग्य भरती जी आहे, आपली आरोग्य सेवकाची भरती, त्याच्या रिलेटेड आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही आरोग्य सेवकचा जर सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये मी स्पेशली याच्याविषयी बोलतो, की जो आपला तांत्रिकचा विषय आहे, ज्याच्यामध्ये सामान्य विज्ञान तुम्हाला 40 मार्काला प्रश्न विचारले जाणार आहेत. 100 मार्कापैकी 40 मार्काला सामान्य विज्ञानावर, ज्याला आपण तांत्रिक म्हणतो ते. आणि बाकीचे जे 4 विषय आहेत, मराठी, इंग्लिश, गणित आणि सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर ते 15-15 मार्काला तुम्हाला विचारले जाणार आहेत. आणि जो तांत्रिकचा घटक आहे, तो 40 मार्काला आहे आणि त्याच्यामध्ये सिलेबस जो आहे, तो सामान्य विज्ञानचा सिलेबस आहे आणि तो सिलेबस जर तुम्ही पाहिला तर तुमच्या एक लक्षात येईल, की तो जो सर्व सिलेबस आहे, तो इयत्ता 10वीच्या विज्ञानच्या पुस्तकामधीलच आहे. म्हणजे जे काही त्यांनी चॅप्टर दिलेले आहेत, जे काही मुद्दे दिलेले आहेत, ते सर्व मुद्दे, ते चॅप्टर हे विज्ञानच्या इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आहेत. तर आपण थोडं ते चॅप्टर्स पाहूया सुरुवातीला. ज्यावेळेला तुम्ही विज्ञान भाग 1 पाहतात, आता आपण सध्या जो अभ्यासक्रम अनुक्रमणिका पाहत आहोत, ते विज्ञान भाग 1 ची पाहत आहोत. तर आपण सुरुवात करूया त्याला. तर पहिला आहे गुरुत्वाकर्षण. हा देखील चॅप्टर तुम्हाला आहे. त्याचबरोबर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण असेल किंवा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, विद्युतधारेचे परिणाम, उष्णता, प्रकाश अपवर्तनांक, प्रकाशाचे अपवर्तन, भिंगे व त्याचे उपयोग, धातुविज्ञान, कार्बन संयुगे आणि अवकाश मोहीम, हे जे 10 मुद्दे आहेत किंवा 10 चॅप्टर्स आहेत, ते तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत आरोग्य सेवकच्या. त्याचबरोबर जो भाग 2 आहे सायन्सचा, जो बायोलॉजीशी रिलेटेड आहे, त्याच्यावर देखील जे काही ते 10 चॅप्टर आहेत, ते देखील तुम्हाला त्या सिलेबसमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही, माझं म्हणणं आहे, की आता जे शेवटचे काही दिवस राहिले आहेत, त्याच्यामध्ये फक्त इयत्ता 10वीचे स्टेट बोर्डच वाचा. 2 वेळा वाचा, 4 वेळा वाचा, 5 वेळा वाचा. कारण त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण तेच चॅप्टर जे 10वीला आहेत, तेच चॅप्टर तुम्हाला सिलेबसमध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त ते जे पेपर सेट करणार आहे, ते ह्याच 10वीच्या सामान्य विज्ञानच्या पुस्तकातून घेणार, याच्यात काही शंका नाही. त्यामुळे तर राहिलेल्या याच्यात जर तुमची जास्तीत जास्त 4 वेळा 5 वेळा जर रिव्हिजन त्या पुस्तकांची झाली, तर एकदम चांगलं होणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला खूप सारा बेनिफिट मिळणार आहे. कारण त्यांनी सिलेबसच देताना तसा दिलेला आहे, की ते 10वीचे जे चॅप्टर आहेत तेच घेतलेले आहेत. तर आपण सरासरी जास्तीत जास्त त्यांचा फोकस 10वीवरच असणार. त्यामुळे गुरुत्वाकर्षण चॅप्टर थोडक्यात आणि फास्टमध्ये एकदम रिव्हिजन टाइप आपण ते पाहणार आहोत. तर सुरुवात करूया गुरुत्वाकर्षणला. सुरुवात करूया गुरुत्वाकर्षण या चॅप्टरला. तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे, तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूमध्ये देखील प्रयुक्त होते. आता तुम्हाला माहिती आहे, गुरुत्वाकर्षण बल हे फक्त काय, तर पृथ्वीवरच्या 2 वस्तूच नाही, तर पूर्ण खगोल जे आहे आपलं, हे अंतराळ-बिंतराळ, त्याच्यातील 2 वस्तूवर प्रयुक्त असतं. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतोय, पृथ्वी आणि चंद्रात गुरुत्वाकर्षण बल आहे, पृथ्वी आणि मंगळ ग्रहात गुरुत्वाकर्षण बल आहे. म्हणजे फक्त पृथ्वीवरील 2 वस्तूवर नाही, तर बाहेरील देखील जे खगोलीय आहेत त्याच्यातील 2 वस्तूवर आहेत. तर सुरुवात करूया गुरुत्वाकर्षणला. हे आपण मागील इयत्तेत शिकलेलं आहे, तेच या ठिकाणी दिलेलं आहे. तर त्याचबरोबर पाहिजे, की गुरुत्वाकर्षणाचा शोध हा सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. आपल्याला माहिती आहे, हेही तुम्हाला माहीतच आहे. असे म्हणतात, की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला, की सर्व सफरचंद ते सरळ खालीच का पडतात? तिरकी का पडत नाहीत किंवा क्षितिज समांतर रेषेत का जात नाहीत? आता सुरुवातीला आपण हे जो पाहणार आहोत, की हा जो चॅप्टर आहे, तो एकदम फास्टमध्ये पाहणार आहोत. जास्त काही एक्सप्लेनेशन करणार नाही आहे आणि तुम्ही देखील हे पुस्तक जे आहे ते डाउनलोड करा विज्ञानचं आणि ते मोबाईलमध्ये वाचा किंवा जर तुम्हाला पुस्तक मिळालं तर मराठी मीडियमचं पुस्तक वाचा. तुम्हाला खूप उपयोगी हे पडणार आहे. जास्तीत जास्त 10वीवरच विचारलं जाणार, 9वी 8वी काय इतकं विचारलं जाणार नाही. त्याचबरोबर पुढे पाहिजे, की बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला आयझॅक न्यूटनने, काय, की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने झाडावरून क्षितिज लंब दिशेनेच काय, तर सफरचंद खाली पडते. म्हणजे डिक्युलरच काय होतं, तर सफरचंद पडतं. का पडतं? कारण पृथ्वी त्याला स्वतःकडे ओढत असते. तेच पुढे पाहू, की या त्यांनी दिलेलं आहे, की पृथ्वीवरील एक सफरचंदाचे झाड लावलेलं आहे. या डायग्राम पाहू शकता. या डायग्राममध्ये काय झालं, तर एक सफरचंदाचं झाड लावलं. सफरचंदावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते.
लंब म्हणजे काय, परपेंडिक्युलर असते. आकृतीत चंद्र व पृथ्वी यांच्यातील गुरुत्वाकर्षण बल दाखवले आहे. पृथ्वी आणि काय, चंद्राचं देखील लावलेलं आहे. हे पहा, पृथ्वी आणि चंद्र, त्याचबरोबर सफरचंद आणि पृथ्वी देखील आहे. तर न्यूटनने विचार केला की जर हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून दूर असणाऱ्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तसेच सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवर देखील प्रयुक्त होत असेल का? कारण आपल्याला माहिती चंद्रापेक्षा देखील सूर्य लांब आहे, तर होत असेल का? तर त्याला काय उत्तर भेटलं बघूया. तर बल व गती पहा की एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपण पाहिले आहे. तुम्हाला माहित आहे, आता समजा एखादा वेग असेल, एकाच समजा गाडीचं चाक असं जात असेल तर त्याला थांबवण्यासाठी किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी काय करायला लागणार, आपल्याला त्याच्यावर बल प्रयुक्त करायला लागणार. त्यावेळेला काय होतं, ते दुसरीकडे जातं. आता समजा क्रिकेट बॉलरनं समजा क्रिकेटमध्ये बॉल टाकलेला आहे, तो जर एका दिशेने जातोय, तो दुसऱ्या दिशेने आपल्याला घालवायचा असेल तर काय, आपल्याला बॅटने त्याच्यावर बल प्रयुक्त करावं लागतं. तेच येथे दिलेलं आहे. तर सर आयझॅक न्यूटन बद्दल आपण थोडं काय पाहणार नाही, ते तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या. त्याचबरोबर पुढे पाहिजे वर्तुळाकार गती. एक दगड घ्या. आता हे करून पहा देखील आपण वाचणार नाही, कारण याच्यावर देखील विचारलं जाणार नाही. त्याचबरोबर थोडं आयझॅक न्यूटनवर थोडंफार पाहूया की आयझॅक न्यूटन काय, तर 1642 ते 1727 यांचा जीवनकाळ आहे. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ म्हणून त्यांना मानले जाते. त्यांचा जन्म काय झाला तर इंग्लंडमध्ये झाला. हे लक्षात ठेवा की त्यांचा जन्म इंग्लंड. त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडलेलं आहे. पुस्तक लक्षात ठेवा, कोणतं पुस्तक आहे, प्रिन्सिपिया. त्याआधी केपलरच्या ग्रहाच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेत. आपल्या केपलरचे नियम देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पुढे पाहणार आहोत, केपलरचे 3 नियम. तर परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात, जे केपलरचे नियम आहेत त्याप्रमाणे का भ्रमण करतात, यामागची कारणाचा काही जाण काय नव्हती, कोणालाच नव्हती. ते कोणी शोधून काढले तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने काय केले, सिद्ध केले. केपलरने नियम मांडले, पण ते तसंच का होतात हे सांगितलं नाही. म्हणजे ग्रह कोणत्या दिशेने किंवा कोणत्या पद्धतीने भ्रमण करतात हे सांगितलं, पण ते तसे का भ्रमण करतात हे सांगितलं नाही. आणि ते कोणी सिद्ध करून दाखवलं तर न्यूटनने. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. त्या प्रकाश, ध्वनी, उष्णता तो गुरुत्वाकर्षण नाही, तर प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणितात देखील त्यांनी कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावलेला, हे लक्षात ठेवा. कॅल्क्युलस या नवीन शाखेचा शोध काय तर न्यूटनने लावला. त्याचबरोबर न्यूटन हे काय तर परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ. आता दुर्बिणीचा शोध गॅलिलियमनं लावला हे आपल्याला माहिती आहे, परंतु परावर्तन दुर्बीण जर आलं तर काय लिहायचं, न्यूटन लिहायचं, विषय संपला. त्याचबरोबर पुढचं हे काय पाहणार नाही, करून पहा. याच्यात काय विचारलं जाणार नाही तुम्हाला प्रयोगावर. त्याचबरोबर पुढे पाहिजे केपलरचे नियम. केपलरचे नियम काय आहेत, तर 3 नियम आहेत, ते आपण पाहणार. तर प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. होय, आलेला आहे, कारण माणूस या पृथ्वीवर राहतो, त्यामुळे ग्रह असेल, चंद्र असेल, सूर्य असेल यांचं निरीक्षण पहिल्यापासूनच माणूस करतोय. त्याचबरोबर गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात होती, कारण गॅलिलिओने काय केलं तर दुर्बिणीचा शोध लावला. आता हे पहा, इथं गॅलिलिओच पण आलेलं आहे. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला आणि आयझॅक न्यूटनने कशाचा लावला तर परावर्तक दुर्बीणचा लावला, हे लक्षात ठेवा. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीचे बरीच माहिती उपलब्ध झाली होती. 16व्या शतकापर्यंत योहान्स केपलर नामक शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. जे आधी काही शोध लागले होते ते अभ्यासले. त्यांना काय आढळून आले की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहाच्या गतीविषयी 3 नियम मांडले आणि केपलरचे नियम आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. तुम्ही लक्षात ठेवा की त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना साहजिकच हे लक्षात आलं की ग्रहाची जी गती आहे त्याला काहीतरी नियम आहेत. ते उगाचच काहीतरी फिरत नाहीत किंवा उगाचच कोणत्याही स्पीडमध्ये फिरत नाहीत, कोणत्याही गतीमध्ये फिरत नाही. त्याला काहीतरी नियम आहेत. ती कोणत्या तर एका विशिष्ट अशा काय म्हणतो आपण रूट किंवा रस्त्याने ते जात आहेत, हे देखील त्यांना समजले. तर केपलरचा पहिला नियम आहे की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. आता हे पहा की ग्रहाची जी कक्षा आहे फिरण्याची ती काय आहे तर लंबवर्तुळाकार, ही गोल तुम्हाला दिसेलच की काय आहे तर लंबवर्तुळाकार हा गोल आहे. तर त्यांनी ती सांगितले ग्रहाच्या कक्षा काय तर लंबवर्तुळाकार असून सूर्य पण काय आहे तर त्या कक्षेच्या, ही जी कक्षा आहे त्याच्या एका नाभीवर आहे, तर सूर्य आहे. हे लक्षात ठेवा. 3 नियम लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, याच्यावर विचारलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरे पाहूया. दुसरा नियम इथं लगेच दिलेला आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. आता जी ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, आता हे समजा ग्रह आहे, हे ग्रह आहे, ही सूर्याला या रेषेत काय आहे तर
समान जोडते किंवा हा जर समजा एक ग्रह आहे तर एफ, तर ही काय आहे, ही समान रेषा काय आहे तर ग्रहाला जोडते. हे लक्षात ठेवा पहिलं वाक्य, की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा हा काय आहे तर ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. म्हणजे समजा 5 मिनिटात किती आहे तर ही जर कमी आहे, समजा हे अंतर कमी आहे, तर ही 5 मिनिटं समजा आपण सरासरी एक एक्झाम्पल म्हणून धरली, तर 5 मिनिटात इथून इथपर्यंतच जाणार. समजलं. पण ही काय आहे, ही कमी आहे, ही अंतर कमी आहे, त्यामुळे ही काय होणार, जास्त फिरणार, ए पासून बी पर्यंत जाणार. परंतु काय होणार, तर दोन्हीचं क्षेत्रफळ एकच असणार आहे. कारण जर जवळ असेल तर त्याला लांबी कमी असते, त्यामुळे क्षेत्रफळ काय होतं तर कमी भरणार. त्यामुळे काय होणार, तर ती जास्त अंतर व्यापणार. आणि जी लांब आहे, ही लांब आहे, तर ही काय होणार, कमीच अंतर व्यापणार. कारण का, तर नियम असं सांगतो की जी सरळ रेषा आहे ग्रहाला जोडणार, ती काय तर समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते. त्यामुळे ही थोडंच जाणार, जे लांब आहे ते थोडं जाणार आणि ही जास्त जाणार. का, कारण क्षेत्रफळ एकसारखंच व्यापते. जरी एक ग्रह असला तरी पण तेवढंच आणि बी ग्रह असला तर तेवढं. हे तुम्हाला समजलं असेल. तर तिसरा नियम पाहूया, की सूर्याची परिक्रमा ही खाली जी दिलेलं आहे तेच दिलेलं आहे की कसं आहे. त्यानंतर तिसरी पाहिजे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग, जे काळ आहे त्याला लागणारा वेळ आहे, काय सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाला काहीतरी वेळ लागतो. तर पृथ्वीला किती लागतो, तर 365 दिवस लागतात. तर त्याचा वर्ग हा काय आहे, तर ग्रहाच्या सूर्यापासूनचं जे अंतर आहे, सरासरी अंतर, त्याच्या घनाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजे समानुपात आहे. त्याच्या ग्रहाला जर अंतराच्या घनाला काय तर समानुपाती आहे. हे समजलं का, की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा जो आवर्तन काळचा वर्ग आहे, तो काय तर ग्रहाच्या सूर्यापासूनची सरासरी अंतराच्या घनाच्या समानुपाती आहे. आता हे केप्लरचे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून शोधून काढलेले आहेत. आता पुढं महत्वाचं आहे, की न्यूटननं ते सिद्ध करून दावले, की 3 नियम. आता पाहूया, की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय, तर वरील सर्व निरीक्षणे व केप्लरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा काय झाला तर सिद्धांत मांडला. त्याच्यावर काय मांडला, या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने काय तर आकर्षित करत असते. विश्वातील कोणत्याही 2 वस्तूमध्ये काय असतं तर गुरुत्वाकर्षण बल असतंच, हे लक्षात ठेवा. ते मग पृथ्वीवरचे असो किंवा काय म्हणतो आपण ते बाहेर अवकाशातले असो, त्याच्यात असतं. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतं. म्हणजे जे काही दोन हे आहेत, समजा 2 वस्तू आहेत, त्यांच्या वस्तुमानाशी काय असतं तर समानुपाती ते बल असं. म्हणजे त्या जे 2 काय वस्तू आहेत त्यांचं जर वस्तुमान वाढलं तर काय होतं तर गुरुत्वाकर्षण बल वाढतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे त्या 2 वस्तूंचं जर वस्तुमान म्हणजे वजन वाढत गेलं तर काय होतं तर आपलं गुरुत्वाकर्षण बल देखील वाढत जातं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या अंतराशी वर्गाशी काय असतो व्यस्तानुपाती असतो, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे जसं जर अंतर कमी केलं, त्या दोन्ही वस्तूतलं अंतर कमी केलं तर गुरुत्वाकर्षण वाढतं आणि दोन्हीतलं अंतर वाढवलं तर गुरुत्वाकर्षण कमी होतं, हे लक्षात ठेवा. कारण ते व्यस्तानुपात आहे. केप्लरचं काय इतकं महत्वाचं नाही. आपण डायरेक्ट थेअरीकडे जाऊ. या ठिकाणी देखील काय तर ते एफ वगैरे याच्यात एफची जी व्हॅल्यू आहे ती लक्षात ठेवा. एफची व्हॅल्यू आहे की M1 M2 हे 2 काय तर वस्तुमान आहेत. 2 वस्तू आहेत, त्याच्या त्या वस्तुमान 2 वस्तूचे, एकाचं M1 आणि एकाचं M2. आता ही जी काय आहे तर ते स्थिरांक आहे, हा स्थिरांक आहे जी. आणि डी काय आहे तर हे दोन्हीतील अंतर आहे डी, हे लक्षात ठेवा. आता हे एक लक्षात ठेवा, तुम्हाला माहिती असावं म्हणून, की समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटी आपल्याला माहित आहेत. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या भरत्या ओहोट्या काहीतरी एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीत, हे लक्षात ठेवा, 2 वेळा वाढते आणि 2 वेळा काय होते कमी होते भरती ओहोटी. वेगवेगळ्या स्थानावर भरती व ओहोटीच्या वेळी वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी सूर्याच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते, हे लक्षात ठेवा. समुद्राची जी पाण्याची पातळी आहे ती कशामुळे होते तर चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे भरती आणि ओहोटी येते, हे लक्षात ठेवा. चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे भरती ओहोटी येत असते. पृथ्वीचे आता गुरुत्वीय बल. क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाचा वेग एकसमान असेल का तर नसतो, एकसमान नसतो. ते टॉपला जाईल तसं तसं त्याचा वेग कमी होतो. एका विशिष्ट वेळी तर काय असतं तर त्याचा वेग हा 0 येतो त्या दगडाचा, हे लक्षात ठेवा. की तो कालानुसार बदलतो.
प्रकारे बदल तो दगड सतत वर का जात नाही कारण गुरुत्वाकर्षण बल पृथ्वीत असतं. आता पुढे पाहूया पृथ्वी जिच्या जवळ सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते हे लक्षात ठेवा. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने सरळ खाली का पडतात तर अशा तिरक्या पडत नाहीत किंवा अशा साईडला जात नाहीत का तर कारण पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते त्या पृथ्वीच्या केंद्रात आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे क्षितिज लंब दगड येत असतो. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे चंद्रावर देखील प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती काय करतो तर प्रदक्षिणा करतो किंवा परिक्रमा करतो. आता चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय आपल्याला माहिती आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह का तर कारण चंद्रावर देखील गुरुत्वीय बल असतं. पृथ्वीभोवती परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीत हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर का पडत नाहीत असे का होते? चंद्र कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते हे लक्षात ठेवा. कारण चंद्र आपण म्हणतो चंद्र का पृथ्वीकडे मग पडत नाही वस्तू पडते किंवा कृत्रिम उपग्रह का पृथ्वीवर पडत नाहीत कारण त्यांना वेग असतो त्यामुळं तसं होत नाही. जर वेग नसता तर काय झालं तर ते पृथ्वीवर पडले असते. आता गुरुत्वीय त्वरण आपल्याला बघायचं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन स्मॉल जी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे बघायचं आहे. तर पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तू गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बळामुळे वस्तूचे काय होते तर त्वरण होते. त्वरण म्हणजे काय ते आपण पाहणार. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन या नियमानुसार काय तर पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंचे त्वरण होते. यास पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणतात व ते जी या अक्षराने संबोधले जातात. त्वरण ही एक सदिश राशी आहे. सदिश अदिश माहित आहे. स्केलर क्वांटिटी वेक्टर क्वांटिटी हे देखील आपल्याला या ठिकाणी 10वीत तर नाही आहे ते स्केलर वेक्टर ते 11वीला आहे. नुसतं त्वरण ही सदिश राशी आहे एवढं लक्षात ठेवा. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रकाकडे म्हणजे क्षितिज लंब दिशेत असते. आता जीच्या मूल्यात होणारे बदल लक्षात ठेवा की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल हे लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल का नाही याचं उत्तर नाही आहे हेच लक्षात ठेवा. याचे उत्तर काय नाही असे. याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. आता ते गोलाकार नसल्यामुळे काय होतं ते देखील आपण पुढे पाहू. म्हणून तिच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रकापासूनचे अंतर त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. आता केंद्रकापासूनचं अंतर कमी जास्त झालं तर जी बदलतो. आता तुम्हाला माहिती आहे की जे अंतर असतं ते काय असतं तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतं जीला अंतर. आता पृथ्वीचं जे केंद्र आहे त्याच्यापासून जसं अंतर वाढत जाईल तसं जी ही कमी होतं आणि जसं अंतर कमी होईल त्यामुळे काय होतं तर गुरुत्वीय त्वरण वाढतं. अंतर कमी झाले की वाढतं. अंतर वाढले की गुरुत्वीय त्वरण कमी होतं कारण जी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे तर रेडियस किंवा आपण पृथ्वीचं काय म्हणू रेडियस म्हणू पृथ्वीचं रेडियस किंवा डायमीटर याच्या काय तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याचबरोबर हे जे आहे ना की बिंदूपासूनचं अंतर ते आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की जी मास आहे पृथ्वीचं त्याला काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास कमी झाले की देखील तुमचं गुरुत्वीय त्वरण कमी होणार आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा आहे. आता हे लक्षात ठेवा की ध्रुवाजवळ चपटा आहे. चपटा आहे म्हणजे काय तर तिथं जी हे जास्त असणार आहे कारण चपटा आहे म्हणजे केंद्रकापासूनच त्या ध्रुवापर्यंतचं रेडियस कमी असणार आहे. विश्वावर थोडा फुगीर आहे म्हणजे तिथं रेडियस जास्त असणार आहे त्यामुळे तिथं कमी असणार आहे. आता पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे म्हणून जीचे मूल्य ध्रुवाजवळ सर्वात जास्त आहे 9.83 लक्षात ठेवा 9.83. तर तेथूनच विषुववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जातात कारण विषुववृत्ताची जी फुगीर आहे त्यामुळे तिथं रेडियस जास्त आहे त्यामुळे तिथे किती आहे 9.78. उंचीनुसार देखील बदल होतात की पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूंचे केंद्रकापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण प्रमाणे जीचे मूल्य काय होतं कमी होतं. अंतर वाढलं जीचं मूल्य कमी झालं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत कमी झाल्यास त्या उंचीमुळे जी मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या किती आहे हे लक्षात ठेवा की 64,000 किलोमीटर ही काय तर पृथ्वीची त्रिज्या आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रकापासूनचे अंतर किती होणार आहे तर 6,400 किलोमीटर आहे आणि 6,410 किलोमीटर त्यामुळे 10 वाढणार आहे त्यामुळे काय वाढल्यामुळे जीच्या मूल्यात काय एवढा फरक होणार नाही ते नगण्य असणार आहे 10 किलोमीटर.
तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागांचे त्यांच्या उंचीनुसार होणाऱ्या झीजमधील बदल हा विचारात घ्यावा लागतो. कारण का तर कृत्रिम उपग्रह खूप दूरपर्यंत असतात त्यामुळे. काय काय उपग्रह हे आहे बघा, हे लक्षात आहे. दळणवळणचे कसे 35,000 किलोमीटरचे आहे पृथ्वीपासून. त्यामुळे काय आहे तिथं फक्त 0.225 काय तर स्मॉल जे आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वीच्या पृष्ठभागावर 9.81 लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्टवर 8,848 उंची आहे. 8,848 मीटर आहे. त्यामुळे तिथे 9.8 इतकंच काय आहे तर एव्हरेस्ट आहे. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची 36 किलोमीटरची आहे. त्यामुळे काय तर 9.77 आहे तिथं कमी येतं. यानाची कक्षा 400 किलोमीटरची आहे. त्यामुळे तिथं तिथे थोडं 8.7 आहे. आणि बाकीचं तर आपल्याला माहितीच आहे, इथं कमीच आहे. तर 9.81, 9.8, 9.77, 400 किलोमीटरला 8.7 आणि 35,000 किलोमीटरला 0.2. आता खोलीनुसार बघा, पृथ्वीच्या आत जास्त असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. बरं का, जसं जसं पृथ्वीच्या आत जाईल खोलीत तसं बदलत राहतं. का तर आरचे मूल्य काय आता कमी होत जाते व त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला पाहिजे, कारण रेडियस कमी होते. परंतु तसं काही होत नाही, कारण केंद्राच्या जवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा जो भाग आहे तो देखील कमी होतोय. आता तुम्हाला वर सांगितलेलं आहे की पृथ्वीचं जे मास आहे, मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. मास कमी झाला की काय होणार, जी कमी होणार. आणि त्यामुळे तुम्ही इथं कुठं डायग्राम आहे का, ती डायग्राम नाही आहे इथं. आता डायग्राम असती तर तुम्हाला समजलं असतं. काय होतं या ठिकाणी आपण थोडं काढण्याचा प्रयत्न करू. हे समजा पृथ्वी आहे, पण तुम्ही जर इथवर गेला, हे केंद्र काय आहे, तर इथून या पृथ्वीवरची जर समजा तुम्ही बघितलं तर इथं जास्त असतं, इथं जास्त रेडियस आहे. इथं किती आहे, 9.81 आहे. समजा इथं 9.81 आहे. पण जसं तुम्ही खाली याल, समजा इथं आलाय, तर इथं काय होतंय, तर तुमची रेडियस एवढीच राहणार ना. त्यामुळे तुम्हाला रेडियस कमी झाली की ती वाढलं पाहिजे, पण वाढत नाही. का? कारण एवढं अंतर झाल्यामुळे हा गोल असा आतला तयार होतो आणि काय होतं तर पृथ्वीचं हे जे मास आहे वरचं हे कमी होते. या ठिकाणचं जे मास आहे हे कमी होतं. त्यामुळे जी काय होतं तर कमीच होतो. वाढायच्या ऐवजी कमी होतं. कारण मास डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास कमी झाला की जी कमी झाला. हे लक्षात ठेवा. हे तुम्ही वाचा एकदा, म्हणजे तुमच्या आणि चांगलं लक्ष देईल. त्यामुळे प्रत्येक ग्रह व उपग्रहांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळे जीचे मूल्य काय आहे तर प्रत्येक ग्रहावर वेगळं आहे. चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा जे 1/6 आहे. म्हणजे 6% जर गुरुत्वीय 6 जर समजा पृथ्वीचा असेल गुरुत्वीय बल, तर एक काय आहे तर चंद्राचा. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला काय तर द्रव्यसंचय असतो. म्हणजे द्रव्यसंचय म्हणजे तुम्हाला माहिती आहे कोणत्याही वस्तू, तर त्याची SI एकक काय किलोग्राम आहे. आता वस्तुमानाचे SI युनिट काय आहे तर केजी आहे. मास आणि वेट याच्यातील देखील फरक तुम्हाला ठेवला. वस्तुमान जे आहे म्हणजे मास जे आहे त्याचं काय तर किलोग्राम आहे. आणि वजनाचं काय वजनचं आहे न्यूटन. हे लक्षात ठेवा. आपण म्हणतो माझं 10 किलो वजन आहे, पण ते 10 किलो वजन नसतं, तर ते वस्तुमान असतं. कारण किलो मध्ये काय वापरलं जातं, वस्तुमान हे किलो मध्ये वाचतात आणि वजन जे आहे ते आपण काय म्हणतो न्यूटन मध्ये मोजलं जातं. हे एक लक्षात ठेवा. वजन काय तर न्यूटन मध्ये आणि वस्तुमान हे केजी मध्ये. हे लक्षात ठेवा. हे इथं ठेवलं. वजन हे बल असल्याने काय तर त्याचं SI युनिट न्यूटन आहे. वजनचं किलोग्रॅम नाही, वजनचं न्यूटन आणि वस्तुमानाचं किलोग्रॅम. हे लक्षात ठेवा. आणि इथं दिलेलं आहे बघा, हे देखील तुम्ही वाचा की बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन अर्थांनी करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे केजी मध्ये म्हणजेच वस्तुमानाच्या एककात मोजतो. आता केजीचं वजनाचं खरं काय एकक काय तर न्यूटन आहे आणि वस्तुमानाचं केजी आहे, पण आपण वजन काय म्हणतो तर केजी मध्ये मोजतो. हे आपण बोलीभाषेत करतो. ते दिलेलं आहे या ठिकाणी, ते देखील तुम्ही लक्षात घ्या. तर गुरुत्वीय लहरीचं ग्रॅव्हिटेशनल वेव्हचं थोडंफार पाहूया की पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीची दोन्ही टोके हलवले ते जे रेसलर असतात ते व्यायाम करतात बघा तसं. ते मोठमोठे काय ते म्हणतो आपण दोऱ्या असतात ते असं वर खाली करतात. त्याच्यामुळे काय होतं तर ते जे काय होतात लहरी निर्माण करतात हे तुम्हाला पाहिलेच. तर प्रकाश हा देखील एक काय तर प्रकाशाचा तरंगच आहे. एक प्रकारचा तरंग आहे.
त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरिक्त किरण, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व काही विद्युत चुंबकीय तरंगाचे विभिन्न प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या या लहरीद्वारे आपल्याला मिळवली जाते, हे आपल्याला माहिती आहे. आता मुक्त पतन हे एक आहे. मुक्त पतन अजून किती चॅप्टर हा थोडाच आहे. आपण मुक्त पतन एक पाहूया याच्यात. आता मुक्त पतन लक्षात ठेवा की एक लहान दगड हातात धरा, त्यावर कोणकोणते बल प्रयुक्त होतात ते पहा. दगड हळू सोडून द्या, तुम्हाला काय आढळते तुम्ही पहा. हेच गुरुत्वीय पतनात तुम्हाला सांगतो की पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूवर काय होतं तर प्रयुक्त होते, पण ते समान होते हे लक्षात ठेवा. म्हणजे पिसावर देखील तेवढंच गुरुत्वीय बल होतं आणि दगडावर देखील. आपण आता समजा एक तुम्हाला सांगतो प्रयोग. बरं हे ते दिलेलंच आहे पुढे, ते बघा पहा की आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच असते. आपण जर दगड असतो असा समजा हातात धरला तर त्याच्यावर गुरुत्वीय बल होत असतं, पण ते दगड खाली का पडत नाही, कारण आपण विरुद्ध दिशेने त्या हाताने काय होतं तर लावलेलं बल असतं. ते इथं दिले बघा, विरुद्ध दिशेने लावलेले असलेले बल त्याला संतुलित करत असते आणि तो दगड स्थिर राहतो. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावेळी केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याचं काय तर प्रभावाने तो दगड खाली पडतो, कारण हाताने जे आपण विरुद्ध दिशेने जे गुरुत्वीय बल लावत असतो तो संपलेला असतो, कारण हात आपण काढलेला असतो. त्यामुळे ते दगड खाली पडतो. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. जेव्हा फक्त त्याच्यावर गुरुत्वीय बल असेल, बाकी कोणतंही नसेल, म्हणजे वाऱ्याचं देखील नसेल. मी हे लक्षात सांगतो की तर ज्या वेळेला आपण समजा घरात आहे, कोणाला तर दगड मारला किंवा वरून सर समजा दगड सोडला, आपोआप सोडला, काही त्याच्यावर बल लावून नाही, तर ते देखील मुक्त पतन नाही. कारण का तर त्याला वाऱ्याचं काय असतं तर वाऱ्याचं देखील बल त्याच्यावर प्रयुक्त होत असते. आता तुम्ही समजा एखादा मोराचं पीस किंवा बारकं त्याचं पीस सोडलं तर ते पीस लवकर पडत नाही, कारण का कारण त्याला वाऱ्यानं किंवा हे बल त्याच्यावर प्रयुक्त होत असतं. त्यामुळे ते मुक्त पतन नाही. ज्याच्यावर काहीच बल नसतं, कशाचंच बल नसतं, त्याला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो, हे लक्षात ठेवा, व कालानुसार गुरुत्वीय त्वरणाने तो वाढत जातो खाली येत असल्यामुळे. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला हा विरोध होत असतो. काय होतं तर दगड जर सोडला तर तुम्ही म्हणाल याच्यावर काही बल नाही, पण त्याच्यावर हवेचं बल असतं व वस्तूवर प्रवक बल ही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही. मुक्त पतन ज्या वेळेला होतं त्यावेळेला हवेत पृथ्वीवर होत नाही. ज्या मध्ये हवा देखील नाही त्या ठिकाणी ज्या वेळेला, आता एवढं लक्षात ठेवा की ज्या वेळेला दगड वरून खाली येतो, काही झिरो बल लावतात, त्यावेळेला त्याच्यावर कोणतंही बल ज्या वेळेला नसतं त्यावेळेला मुक्त पतन म्हणतात. बस. ते केवळ निर्वातातच शक्य आहे. निर्वातातच शक्य आहे, म्हणजे जिथं कुठे हवा नाही. मुक्त पताचा वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्याला लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काय तर काढू शकतो. आता हे लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे. याच्यातून तुम्हाला सर्व समजून जाईल की पृथ्वीवर एका स्थानावर जीचे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असतं. सगळ्या म्हणजे ते दगड असेल तरी पण तेवढंच आणि पीस असेल तरी पण तेवढं. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्या, कुठल्याही दोन म्हणतो मी, म्हणजे दगड सुद्धा किंवा पीस पीस सुद्धा, पीस म्हणजे एखाद्या प्राण्याचा पीस असेल, एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. हो, हे सत्य आहे की ज्या वेळेला तुम्ही मुक्त पतनमध्ये दगड आणि पीस संगत जर सोडलं तर दोन्ही एकाच वेळी त्या खाली पृथ्वीवर पडणार. त्याचे वस्तुमान किंवा जमिनीवर पडणार व इतर कुठल्याही गुणधर्माचा या कालावधीवर परिणाम होत नाही. असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. दोन वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात. हे काय झालं तर त्याला सिद्ध झालं. आपण एक जड दगड व एक पीस पीस लक्षात ठेवा, मी वर उदाहरणात पीस सांगितले, जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाहीच दिसणार. कारण का कारण आपण बाहेर करतोय, पृथ्वीवर करतोय किंवा हवेच्या संपर्कात करतोय. त्यामुळे काय होतं, पिसाचे हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रवृत्त होत असलेल्या प्लवक बलामुळे काय होतं, पीस तरंगत हळूहळू जमिनीवर होते व जमिनीवर उशिरा पोहोचते. हवेमुळे प्रवृत्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काय दगडाला त्याचा काय होतं परिणाम जाणवत नाही. तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात, म्हणजे ते हवा नाही, जिथे प्लवक बल नाही, तिथे करून पाहिला असून त्याला काय आढळून आलं की तर दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केलेलं आहे.
हे काय ते प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम काय तुम्हाला विचारले जाणार नाहीत आरोग्य सेवकसाठी. त्याचबरोबर पुढे पाहिजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. मागील इयत्तेत आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढवल्यास ती वाढत जाते. याची माहिती आपण घेतलेली आहे. वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते, असे आपण गृहीत धरले होते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य काय आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे काय ते कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य काय असतं 0 असतं. अनंत अंतरावर म्हणजे g 0च असणार आहे. आपण पहिले 35,000 किलोमीटर केलं तरी 0.2 असते. त्यामुळे अनंत अंतरावर 0च असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. त्यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा काय आहे तर 0 घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीची ऊर्जा 0हूनही कमी अर्थात ऋण घेतली जाते. हे प्रॉब्लेमसाठी तुम्हाला महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुक्तिवेग पहा की चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो. आता वर एक आपण वाचलं होतं की एखादा जर दगड खालून वर फेकला तर त्याचा वेग एक समान असतो का तर नाही. ते दिलेलं आहे बघा की चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि तेथून तो काय तर खाली पडू लागतो. हे तुमच्या लक्षात आलं. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या 3ऱ्या समीकरणाप्रमाणे त्याला मुक्तिवेग म्हणतात. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. याचे कारण म्हणजे काय तर सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका तो जास्त वेळ जाऊ शकेल. आपण वर पाहिल्याप्रमाणे जी चे मूल्य पृष्ठभागापासून उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल आणि तो परत पृथ्वीवर पडणार नाही. म्हणजे इतका जोरात वेगाने फेकायचा की तो जे गुरुत्वाकर्षण आहे त्या पृथ्वीचं त्याला काय तर छेदून किंवा त्याचं आकर्षण कमी करून तो अधिक उंचीवर जाईल. त्याचं जे गुरुत्वाकर्षण त्याचा प्रतिकार करत जाईल. इतक्या वेगाने जर तो फेकला तो पृथ्वीवरून देखील बाहेर जातो. त्याचा एक वेग आहे की 11.2 किलोमीटर पर सेकंद हा भौतिक वेग आहे. 100% ते खरंच आहे. तरी देखील तुम्ही एकदा पाहून घ्या की 11.2 किलोमीटर इतक्या वेगाने जर तुम्ही एखादा चेंडू फेकला तर तो पृथ्वीवरून किंवा कोणती वस्तू तर ती वस्तू काय तर पृथ्वीवरून बाहेर जाते. ती परत पृथ्वीवर येत नाही. आरंभ वेग मुक्ती वेग एवढा असलेली पृथ्वी पृष्ठभागावर सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून ती काय तर मुक्तच होते म्हणजे येत नाही मागे. हे आपण पाहिलेलं आहे. तर गुरुत्वाकर्षण बळ अंतराच्या वर्गाच्या स्तनपात असल्याने हे बल अनंत अंतरावर देखील 0 असते. म्हणजे वस्तूला बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. तर आज आपण पहिला चॅप्टर पाहिलेला आहे. ह्याचा विज्ञान भाग 1 मधील हा पहिला चॅप्टर आहे. तुम्ही फक्त विज्ञानचे बुक वाचा आरोग्य सेवकसाठी. बाकीच काही करण्याची गरज भासणार नाही. कारण 10वीचं जेवढं चॅप्टर आहे ते सर्व सिलेबसमध्ये आहेत आणि 10वीवरच जास्त प्रश्न विचारले. तर गुरुत्वाकर्षण हे थोडेफार भाग असे आहेत की 9वीला देखील आहेत, 8वीला देखील आहेत. पण त्याच्यावर 8वी 9वी तर जास्त विचारलं जाणार नाही. 10वीवरील जास्त विचारलं जाईल अशी खात्री आहे. आणि त्यामुळे तुम्ही काय करा की ते 10वीचं भाग 1 आणि भाग 2 एक 2-4 वेळा वाचून काढा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंट करा, शेअर करा आणि मित्रांना आपले जे काही आरोग्य भरतीची तयारी करतायत त्यांना शेअर करा. धन्यवाद.